वेलकम टू आवर डे 19 ऑफ 90 डेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आज असणार आहे आपलं शोल्डर वर्कआउट, परंतु आज आहे संडे आणि आता वाजले जवळपास 11. तर आपण आता घेणार आहे आपली पहिली मील दिवसाची, जी की असेल प्री वर्कआउट मील. त्यात असेल एक पोळी, 3 होल एग्स आणि चहा. बघू आता होम वर्कआउट असल्यामुळे बघू काय वर्कआउट होतो, कसा वर्कआउट होतो आपण बघू शकाल. आता आपला असणार आहे डे 19, म्हणजेच की आज असणार आहे शोल्डर वर्कआउट. आपण वॉर्मअप सेट घेऊन झालेले. आपण पहिले एक्सरसाइज करू मिलिटरी प्रेस, त्याचे आपण घेऊ 4 ते 5 सेट. 2 सेट वॉर्मअप मध्ये घेतलेले होते, म्हणून आपण थोडं वेट इन्क्रीज करूया आणि 4 सेट अजून घेऊ. आता मिलिटरी प्रेसचा आपला पहिला वर्किंग सेट असणार आहे. ट्राय करू 8 to 10 रेपिटेशन्स घ्यायचे. फिफ्थ अँड द लास्ट सेट मिलिटरी शोल्डर प्रेसचा. त्यानंतर आपण फ्रंट रेजेस करू. डंबेल हेवी नाही म्हणून आपण एक्सरसाइज करणार आहे. फिफ्थ अँड द लास्ट सेट मिलिटरी शोल्डर प्रेसचा. त्यानंतर आपण फ्रंट रेजेस करू. डंबेल हेवी नाही म्हणून आपण एक्सरसाइज करणार आहे. असणार आहे फिफ्थ अँड द लास्ट सेट फ्रंट रेजेसचा. आता आपली सेकंड एक्सरसाइज, आता आपली थर्ड एक्सरसाइज असणार आहे साइड लॅटरल रेजेस, जे आपण अल्टरनेट करणार आहे. 10 रेप्स एका हाताने, दुसरं 10 रेप्स एका हाताने, जोपर्यंत की पहिला आपण घेतलेला हात एक्झॉस्ट होत नाही तोपर्यंत आपला पहिला सेट राहील. आपण सुरुवात करू लेफ्टनी. 10 reps each.
असाच सेम सेकंड सेट असणार आहे 1 मिनिटच्या रेस्ट पिरियड नंतर. असणार आहे 5th and the last set साइड लॅटरलचा. त्यानंतर आपण बघू एक तर अपराइट रोईंग घेऊ, त्यात रिअर डेड साठी एखादी एक्सरसाइज घेऊ. आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे बारबेल अपराइट रोज. याचे पण सेम 4 ते 5 सेट, 6 to 8 या 8 to 10 रेपिटेशन. आपला मुदगरचा असणार आहे लास्ट सेट आणि शोल्डर वर्कआउटचा पण. आता भेटूया आपल्या नेक्स्ट डेला, जो की असणार आहे 20th डे. आपण ट्रेन करणार आहे बॅक उद्या. वर्कआउट झाल्यानंतर मी घेतो एक स्कूप वे क्रिएटिन मोनोहायड्रेट. त्यानंतर आपण करणार आहे, त्यानंतर मी करेल आजचा ब्लॉग एडिट. सॉफ्टवेअर तर इन्स्टॉल झाले, मग आता सॉफ्टवेअर पण आले मी जाऊन. कोणतं पण वे घेऊ शकता, असं काही नाही चांगलं. तर वाजले 3:30, 5 वाजता माझा जॉबचा लॉग इन टाइम असणार आहे. जॉब करता करता आपण एडिट करू शकतो आणि अपलोड पण तेव्हाच होईल. बघताय, थँक्यू फॉर वॉचिंग. आपण भेटूया मग आता परत 20th डे ला, जो की असणार आहे आपला बॅक वर्कआउट.